9 वाजलेले आहेत. लाईव्ह कोण कोण आले तुम्ही कमेंट करा. म्हणजे आवाज येतोय का आणि तुम्हाला स्पष्ट दिसतंय का? हा प्रकाश काळे. श्री, आवाज येतोय का आणि दिसतंय का? हा शिवराज गोपले, हर्षवर्धन हाके. एखादी कमेंट करा. काही प्रॉब्लेम आहे का? कारण बरेच लोक जॉईन होत आहेत, परंतु म्हणजे तुमच्या मला कमेंट दिसत नाहीत. काही प्रॉब्लेम आहे का? भास्कर, कारण लाईव्ह बघणाऱ्यांची संख्या वाढत आहे, परंतु मला एकही कमेंट दिसत नाही. ब्रिंग देम ऑन कॅमेरा एवढं एक येतंय. श्री, कमेंट करता येत नाही का? माझा आवाज आणि मला पाहू शकत जर नसाल तर काहीतरी कमेंट करा. बरेच लोक आता लाईव्ह आलेले आहेत. मला असं वाटतं की सोपान, काही आवाज येत नाही का बघ बरं. तुमच्या कमेंट काहीच दिसत नाही. काय वेळ चाललाय आपला.
जवळपास 100 लोक आता लाईव्ह आलेले आहेत. चला ठीक आहे, मी आजच्या विषयाच्या अनुषंगाने बोलायला सुरुवात करतो. सर्वप्रथम मला लाईव्ह पाहणाऱ्या सर्वांना नमस्कार, जय मल्हार. मला जे जे लाईव्ह पाहतायत त्या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. कालचा आणि आजचा दोन्ही दिवशी मराठवाडाभर सर्वदूर असा प्रचंड पाऊस झालेला आहे. 2 दिवसाच्या पूर्वी पूरग्रस्त भागांना भेट देणाऱ्या समितीचा मी एक सदस्य असल्यामुळं त्यापूर्वीचे 2 दिवस माझे पावसात गेले आणि मी काल जरा आजारी पडलो होतो. त्यामुळे 2 दिवस मी जवळपास झोपून होतो आणि त्यामुळं व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि फेसबुकवरून मला जालना येथील आपल्या आंदोलनामध्ये काय चाललंय हे कळालं. काल सरकारची टीम येऊन गेली, त्यावेळेला मी ते सर्व लाईव्ह पाहिलं आणि मग त्याच्यानंतर मला बऱ्याच लोकांचे फोन येऊ लागले. मी तुम्हाला मागे म्हणालो होतो की धनगर जमातीच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या संदर्भातला एक ड्राफ्ट मी तुम्हाला फेसबुकवर टाकणार आहे, खास तुमच्यासाठी म्हणून. आणि तो ड्राफ्ट मी टाकला आणि त्याचबरोबर आज दिव्य मराठीनं महाराष्ट्राच्या पानावरती माझा एक लेखही छापला या विषयाच्या संदर्भामध्ये. आमचे संपादक सुभाष बोंद्रे यांनी यासाठी खूप सहकार्य केलं, त्यांचेही मी या माध्यमातून धन्यवाद व्यक्त करतो. विदर्भ मतदार हा विदर्भामध्ये एक महत्वाचा पेपर आहे, तिथे पण एक लेख छापून आला. तर त्याचे संपादक दिलीप भाऊ येडतकर यांचे देखील मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि तब्येत बरोबर नाही, त्यामुळं मी काही जास्त दीर्घकाळ बोलणार नाही. फक्त मला एवढं सांगायचं की आज दिवसभर सातत्यानं फोन होते, लिहिलेल्या लेखाच्या संदर्भामध्ये होते आणि काल जी काही जालना येथे दीपक भाऊ बोराडे यांच्या उपोषणाला सरकारच्या शिष्टमंडळानं जी काही भेट दिली त्या निमित्तानं देखील बरेचसे फोन आले. बांधवांनो, खर तर सरकारचं शिष्टमंडळ आलं याचा आनंद व्यक्त करावा का खेद व्यक्त करावा असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक प्रश्न पडतो. कारण केवळ राजकीय दृष्टिकोनातून मी याच्याकडे बघत नाही आणि त्यातल्या त्यात आपल्या जमातीच्या न्याय हक्काच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मी कधीही राजकीय भाषेचा वापर करत नाही, राजकारण आणत नाही आणि तो माझा एक स्वभाव आहे. मी स्वतः प्रत घेतलेली ती एक भूमिका आहे. काल शिष्टमंडळ आलं ते 11व्या दिवशी आलं आणि त्यानंतरची चर्चा मी सगळी ऐकली. खर तर प्रघात असा आहे की लोकशाही व्यवस्थेमध्ये जी काही लोकशाहीला धरून संविधानाच्या कक्षेमध्ये आंदोलन होत असतात, त्या आंदोलनामध्ये आंदोलनकर्त्यांचं काय म्हणणं आहे याचा एक ड्राफ्ट सरकारला द्यायचा असतो.
परंतु इथं मात्र गंगा उलटी व्हायली. आता सरकार आपल्याला ड्राफ्ट देतंय आणि तो ड्राफ्ट सोशल मीडियावरती आधी प्रसिद्ध होतो, म्हणजे आश्चर्यकारक आहे. आणि त्याच्यानंतर मग प्रचंड मोठ्या प्रमाणात सोशल मीडियामध्ये वाद प्रवादाला सुरुवात होते. त्या ड्राफ्टवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कुठेही स्वाक्षरी नाही, परंतु आपल्या मंडळींनी त्या अनुषंगानं मग वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरू केली आणि मग नुसती चर्चा होत नाही, टीका टिप्पण्या होतात आणि अनावश्यक वाद जन्माला येतात. माझी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे की अशा पद्धतीनं सोशल मीडियावर जर काही आलं तर आपण संभ्रमित होण्याचं काही कारण नाही. जोपर्यंत दीपक बोराडे हे स्वतःहून पुढे येऊन काही सांगत नाही तोपर्यंत आपण जे काही चाललंय ते सगळं खरंच आहे असं मानण्याची काही आवश्यकता नाही. बांधवांनो, मागच्या 11 दिवसापासून म्हणजे 17 सप्टेंबर या हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या दिवसापासून म्हणजे मराठवाड्याच्या स्वातंत्र्य दिवसापासून दीपक भाऊ बोराडे यांनी धनगर जमातीला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं यासाठी आणि जवळपास 11 दिवस उपाशी राहणं हे काही सोपं काम नाही. 24 सप्टेंबरला जो काही इशारा मोर्चा झाला तो अभूतपूर्व होता की इतक्या मोठ्या संख्येनं जालनामध्ये धनगर जमातीचे लोक जमले की जालन्याच्या इतिहासामध्ये असा मोर्चा झाला नाही. अशा पद्धतीच्या चर्चा सगळीकडे सुरू झाल्या आणि याकरिता संपूर्ण धनगर जमातीचं आणि त्यांना एकत्रित आणणाऱ्या दीपक भाऊ बोराडे यांचं आपण अभिनंदनच करायला पाहिजे. कोणतंही आंदोलन त्याच वेळेला यशस्वी होतं ज्या वेळेला सरकारच्या सोबत आपण चर्चेला बसतो आणि आपल्या मागण्या आपण पदरात पाडून घेतो. आपली मागणी आहे अनुसूचित जमातीचं सर्टिफिकेट आपल्या हाती यावं आणि ते सर्टिफिकेट आपल्या हाती कसं येतं हे आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. कारण आपण जी मागणी करतोय ती मागणी संविधानाला धरून आहे का, ती मागणी कायदेशीर आहे का आणि कायद्याच्या प्रक्रियेमध्ये ती मागणी टिकणारी आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आंदोलन आपल्याला करायचं असतं. दीपक भाऊ बोराडेंनी काल सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करीत असताना त्या कॅटेगरायझेशन बद्दल एक प्रस्ताव ठेवला. आज सकाळी मला जेव्हा त्यांचा फोन आला दीपक भाऊंचा त्यावेळेला मी त्यांना स्पष्ट सांगितलं की कॅटेगरायझेशन ही आपली मागणी आहे किंवा तुम्ही जो प्रस्ताव ठेवलाय त्याची गरजच नव्हती. कारण वर्गीकरण त्याच जमातीचं शक्य असतं जी जमात त्या कॅटेगरीमध्ये ऑलरेडी स्थिर झालेली आहे, स्थानापन्न झालेली आहे. आपली केस अशी नाहीये आणि त्यामुळे वर्गीकरणाचा विषय तुम्ही काढू नका. कारण या प्रश्नाच्या अनुषंगानं तुम्ही जीव तोडून मेहनत घेताय आणि ही मेहनत वाया जाऊ नये या भूमिकेतनं आम्ही हे बोलतोय. आणि त्यामुळे आपण काहीतरी वेडी वाकडी मागणी जर केली तर ते सरकारला हवं आहे. कारण सरकारची नियत ही आपल्याला 2014 नंतर म्हणजे साधारणपणे
11 वर्षामध्ये हे कळालेली आहे. हे मुख्यमंत्री पदाचं देवेंद्र फडणवीसांचं 3रं वर्ष आणि त्यांच्या राज्यगादीची सुरुवात ही आपण करून दिली आहे. आणि हे त्यांनी सुद्धा नागपूरच्या मेळाव्याच्या वेळेला बोलताना हे सांगितलं होतं, मान्य केलं होतं की धनगर जमातीच्यामुळं मी गादीवरती बसलोय, आमची सत्ता आली, मी मुख्यमंत्री झालोय, हे त्यांनी मान्य केलं होतं. मग असं असताना तुम्ही बारामतीला दिलेला शब्द पाळला पाहिजे. तुम्ही म्हणाला होता की मी वकील आहे, मला कायदा कळतो आणि धनगर जमातीचा हा न्याय्य आणि संविधानिक असा अधिकार आहे, तुमची मागणी रास्त आहे आणि त्यामुळे तुम्ही आम्हाला निवडून द्या, आम्हाला मतदान करा आणि सत्ता आल्यानंतर आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट देऊ. म्हणजे अभ्यास तुमचा झालेला होता असं आम्ही गृहीत धरलेलं होतं आणि याविषयी मी याच्या आधी बऱ्याच वेळेला बोललोय, त्यामुळे त्याची काही पुनरुक्ती करणार नाही. परंतु आपण विश्वास ठेवला आणि त्याच्यानंतर भरपूर कॅबिनेट झाल्या, बरंचसं पाणी पुलाखालून वाहिलं आणि आता 3ऱ्यांदा ते मुख्यमंत्री झाले. मग अशा वेळेला तेच आपल्याला प्रश्न विचारतात की याची प्रोसेस काय आहे. आता तुम्ही प्रोसेस काय असं विचारत आहात, तर याचा अर्थ बारामतीला तुम्ही जे काही कपाळाला भंडारा लावून भाषण केलेलं होतं, तर ते भाषण खोटं होतं, तुम्हाला आम्हाला फसवायचं होतं असा त्याचा अर्थ आम्ही काढायचा का? आज सरकार म्हणून तुमच्या पुढे आम्ही अतिशय विनम्रतेनं आणि लोकशाही मार्गानं आमची मागणी ठेवतोय, पण याचा अर्थ असा नाही की आम्हाला मेंदूच चालवता येत नाही. याचा अर्थ असा नाही की आम्हाला कायदे कानून कळत नाही. आम्हाला कोर्टामध्ये कशा पद्धतीनं षडयंत्रपूर्वक आमच्या न्याय अधिकारापासून वंचित ठेवलं गेलं त्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. आणि आता तुम्हाला सांगतो की आता यांच्या नाकातोंडाशी पाणी आलेलं आहे. दीपक भाऊंच्या आंदोलनानंतर आणि 24 तारखेच्या मोर्चानंतर ज्या पद्धतीनं सरकारला धनगरांचा हा प्रश्न सोडवण्याशिवाय दुसरा पर्याय हा राहिलेला नाही, अशा पद्धतीची एक परिस्थिती ही आपल्या सगळ्यांच्या एकत्रित दबावामुळे निर्माण झालेली आहे, हे वास्तव आहे. आणि त्यामुळं आता मागणी कशी करायची, आपला प्रस्ताव काय द्यायचा. मी ज्या वेळेला मागच्या शनिवारी दीपक भाऊंना भेट द्यायला आलो होतो, तिथं मी एक भाषणही केलं होतं आणि दीपक भाऊंना मी सांगितलं पण होतं की आपली मागणी मागायची तर आपल्याकडे अभ्यासकाची एक टीम पाहिजे आणि ती टीम पडद्यामागे राहून तुम्हाला मदत करेल, कारण सगळं काही आपल्याला एक हाती चालवता येणार नाही. खरं तर मला नेहमी वाटतं की उपोषणकर्त्यांना बोलू नये, उपोषणकर्त्यांना उपोषण करावं आणि बोलणाऱ्या लोकांची एक टीम असली पाहिजे, अभ्यासकांची एक टीम असली पाहिजे, डेलिगेशन करणाऱ्या लोकांची एक टीम असली पाहिजे, करणाऱ्या लोकांची टीम असली पाहिजे, सोशल मीडियाची पण एक टीम असली पाहिजे. हा सगळा होमवर्क आपण करायला पाहिजे. 24 तारखेला सुद्धा तुम्ही बघा, इतक्या प्रचंड अवाढव्य अशा मोर्चात फक्त 30 मिनिटांमध्ये आपली सभा संपली. या विषयीची बरीचशी नाराजी सोशल मीडियावर व्यक्त झालेली आहे. भाषण करू द्यायला पाहिजे, कारण मराठा समाजाच्या आंदोलनाचं तुम्ही जर डोळ्यासमोर प्रारूप ठेवून करणार असाल तर ते योग्य नाही, कारण मराठा समाजाचे हजारो आमदार आहेत आणि त्यामुळं एकाला बोलू दिलं तर दुसऱ्याला असा प्रश्न पडू शकतो. त्यातही पुन्हा मराठा समाजातल्या लिडरशिपनंच आम्हाला कंगाल केलं, ही भावना मराठा समाजामध्ये आहे आणि त्यामुळं राजकारण विरहित अशा पद्धतीचं आंदोलन त्यांना अभिप्रेत आहे. धनगरांच्या मध्ये तशी स्थिती नाही, धनगरांच्या मध्ये राजकीय महत्वाकांक्षाच नाहीये, लिडरशिपची प्रचंड वानवा आहे. बोटावर मोजण्या इतके आमदार असतात. संख्येच्या प्रमाणामध्ये लिडरशिप असली पाहिजे असं लोकशाही मधलं एक सूत्र आहे, परंतु आपल्याकडे तसं घडत नाहीये, कारण राजकीय निरक्षरता प्रचंड बोकाळलेली आहे. अशा वेळेला इतर मंडळींना जरी आपण बोलू दिलं असतं तर काही फरक पडला नसता. हे मी अतिशय हे आंदोलन यशस्वी व्हावं या भूमिकेतून बोलतोय, टीका टिप्पणी म्हणून बोलत नाही. कारण काय असतं की 2 दिवसाचा 4 दिवसाचा उपवास केला तर माणसाची चिडचिड होते,
बऱ्याच वेळेला निर्णय काय घ्यावेत हे पण आपल्याला कळत नाही. कारण निर्णय घ्यायला सुद्धा तुमची शरीर साथ द्यावं लागतं. तुमच्या शरीराचा तुमच्या निर्णय क्षमतेवरती परिणाम होत असतो. हेही बांधवांनी आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे तुमचे सल्लागार मंडळी पाहिजे, तुमची एक टीम पाहिजे, तरच आंदोलन ही यशस्वी होत असतं. नाहीतर जे लोक म्हणतात ना की युद्ध जिंकलं पण आपण तहात हारलो, तशी स्थिती होणार नाही. आणि याची मला काळजी वाटत होती. पण आज सकाळी ज्या वेळेला मला दीपक भाऊ बोलले आणि आमची चांगली चर्चा झाली, त्यावेळेला मी त्यांना म्हणालो होतो की एक ड्राफ्ट आपण देऊ. सरकारचा ड्राफ्ट स्वीकारणं आपल्याला बंधनकारक नाही, पण आपल्या ड्राफ्टच्या संदर्भामध्ये सरकारनं विचार करणं मात्र बंधनकारक असलं पाहिजे. त्याचं कारण आम्ही उपोषण करतोय. आम्ही इतक्या भयंकर परिस्थितीमध्ये, आज सगळी शेती पाण्याखाली आहे. गावगाड्यामधल्या रोजगार करणाऱ्या लोकांच्या हाताला काम नाहीये. मुलं शाळेपासून कॉलेजेस पासून वंचित राहिलेली आहेत. लोकांच्या घरामध्ये चूल पेटण्याची सुद्धा आता परिस्थिती राहिलेली नाही. अशा काळामध्ये कोट्यवधी रुपये आपण या आंदोलनासाठी खर्च केलेले आहेत. प्रत्येकाच्या खिशातून पैसे गेलेले आहेत. म्हणून याचं महत्व अधिक आहे लक्षात. आणि त्यामुळं आमच्या प्रत्येकाच्या खिशातून पैसे गेलेत आणि प्रत्येकाने या आंदोलनामध्ये झीज सोसलेली आहे. गरीब लोकांनी याच्यामध्ये त्रास सहन केलेला आहे, आर्थिक भार उचललेला आहे. आणि दीपक भाऊंनी तर जीवाची बाजीच लावली. त्यामुळे सरकार एकतर 11 दिवसांनी येतं आणि परत आल्यानंतर आम्ही म्हणतोय त्या पद्धतीतून तुम्ही उपोषण सोडवा असं जर म्हणत असेल आणि धनगरांना ते इतक्या सहजतेनं जर बघत असेल, तर मग आपल्यालाही जाणीव करून द्यावी लागेल की तुम्हाला इतक्या सहजपणानं धनगर जमातीला घेता येणार नाही. तुम्हाला ते जड जाईल. आणि मी म्हणालो होतो की सरकार पाडण्याची ताकद आपल्यामध्ये आहे आणि हा कॉन्फिडन्स आपल्याकडे असला पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला निगोसिएशन करता सरकारसोबत, त्यावेळेला सुद्धा तुमचा तो कॉन्फिडन्स दिसला पाहिजे. की बोलत असताना सुद्धा आपण देवेंद्र फडणवीसच म्हटलं पाहिजे. देवा भाऊ काय, कोण देवा भाऊ, कशाचा भाऊबिव काय नसतो. ज्या वेळेला शासनाशी आपण बोलत असतो त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री म्हणणं याच्या पलीकडे काही फार करण्याची गरज नाही. आणि आपण त्याच पद्धतीनं वागलं पाहिजे. त्याची एक परिभाषा आहे. आंदोलनकर्त्यांना ती परिभाषा शिकली पाहिजे. त्या परिभाषेत आपण बोललं पाहिजे. आणि म्हणून लगेचच ताबडतोब तो मी ड्राफ्ट दीपक भाऊंना पाठवलेला आहे. आणि त्यानंतर मी आज तर पडून होतो, त्यामुळे मी काही जाऊ शकलो नाही. तरी सुधाकर शेळके, बिरू कोळेकर या अभ्यासक मंडळींना मी तिथे पाठवलेलं होतं आणि त्यांनी पण त्या ठिकाणी चर्चा. रामभाऊ लांडेंचा पण मला सकाळी फोन आला होता आणि मी त्यांच्याशी विस्तारानं बोललो. म्हणजे आता हे काय करणार आहेत, किती दिवस उपोषण करणार, झाला यांचा मोर्चा झाला. खरं तर आपल्या त्या मोर्चाच्या वेळेलाच आपण मांड्या घालून बसलो असतो जागेवरती आणि सांगितलं असतं की आमचं इतके दिवस उपोषण चालू आहे, सरकार इथं येत नाही, आम्ही जागेवर उठत नाही. ताकद कळाली असते. परंतु यासाठी काय असतं की आपल्याकडे एक टीम लागत असते. आपण विचारलं पाहिजे. आणि कदाचित तुम्ही जाणीवपूर्वक केलंय असं मी अजिबात म्हणतो, परंतु हे झालं नाही, हे खरं. आणि त्यामुळे मग आता सरकारवरचा दबाव हळूहळू हळूहळू पातळ होत चाललेला. आणि अशा वेळेला कालचं शिष्टमंडळ आलं, ते का आलं त्याची पार्श्वभूमी मला फार चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. त्यामध्ये मला जायचं नाही. चला, शिष्टमंडळ आलं याचा अर्थ त्यांनी आपल्यावर उपकार केलेले नाही, हे आपण जरा समजून घ्या. म्हणजे असं तुम्ही समजू नका की बा मी एका पक्षाचा आहे, विरोधात बसलोय म्हणून असं बोलतोय. उद्या माझ्या पक्षाची जरी सत्ता आली आणि आंदोलन सुरू असलं तर आंदोलन त्याच गतीनं पुढे गेलं पाहिजे आणि आंदोलन आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. त्यांच्या कुबडे घेऊन आंदोलन उभं राहिलं नाही पाहिजे. आपल्या पायावर आपल्याला आंदोलन उभं करायचं आणि आपल्या जमातीला ताठ मानेनं त्या आंदोलनानं पुढे नेलं पाहिजे. कारण एक आंदोलन झालं आणि त्याच्यामध्ये जर अपयश आलं तर प्रचंड निराशा जमातीमध्ये येत असते आणि ती निराशा भरून काढायला पुन्हा 5-10 वर्षाचा काळ जावा लागत असतो. त्यामुळे आंदोलनाला बसणं हे बरंचसं सोपं आहे. आंदोलन चालू करणं हे पुन्हा काही प्रमाणात सोपं आहे. परंतु आंदोलन एका समेवर नेऊन यशस्वी करून थांबवणं ही फार अवघड गोष्ट असते. कारण आंदोलनाला जे काही वंगण मिळतं ते लोकांच्या ऊर्जेतून मिळत असतं, लोकांच्या सगळ्या त्यागातून, सहकार्यातून त्याला वंगण मिळत असतं आणि प्रचंड स्पीड येते त्या आंदोलनाला. आणि अशी स्पीड आल्यानंतर ते आंदोलन नेमक्या वेळेला कसं थांबवायचं असा प्रश्न आंदोलनकर्त्यांना पडत असतो.
आणि त्यामुळे आता आपल्याला आंदोलन गतिमान झालंय. आता आपल्याला नेमकं ते पायावर आपण म्हणतोय त्या पद्धतीने उभं राहिलं पाहिजे. आणि याच्यासाठी तो ड्राफ्ट दिलाय, त्या ड्राफ्टवर सरकारनं विचार केला पाहिजे. नुसतं तुम्ही आंदोलन संपवायचं आणि मग शिष्टमंडळ जायचं, हे तर येरे माझ्या मागल्याच सारखं होणार. त्यामुळे सरकार आलंय याचा आनंद आहे, परंतु त्याचा खेद पण आहे की इतका मोठा समाज महाराष्ट्रामधला, तो एकाच वेळेला शेतकरी समाज आहे, पशुपालक समाज आहे, आणि या समाजाची प्रचंड मोठी पार्श्वभूमी आहे, मोठा इतिहास आहे, बलिदानाची परंपरा आहे. आणि अशा समाजाला तुम्ही दुर्लक्ष करता. पालकमंत्री तिथं येऊन आई व्हाया झाल्या काल, मग 10 दिवस तुमच्यातली आई कुठे गेली होती, असा प्रश्न आपल्याला कधीतरी पडला पाहिजे ना. म्हणजे तिथं ऐन वेळेला यायचं, आमचा माणूस धारातीर्थी पडतोय की काय अशी परिस्थिती आहे. आणि अशा वेळेला कोणीतरी यायचं, गोड गोड बोलायचं आणि हा चला चला गुंडाळा गुंडाळा संपलं संपलं संपलं, असं होत नसतं. आणि त्यामुळे धनगरांच्या आंदोलनामध्ये खरं तर मुख्यमंत्र्यांनी, मी सांगितलं होतं, हातामध्ये शरबताचा ग्लास घेऊन त्या उपोषणस्थळी यायला पाहिजे, इतकी ताकद आपली महाराष्ट्रामध्ये. परंतु चला ठीक आहे, त्यांनी शिष्टमंडळ पाठवलं, मग त्या शिष्टमंडळांना आपण बोललो, त्याच्यानंतर मग त्यांचा ड्राफ्ट त्या मीडियावर आला. या गोष्टीला आता काही, आता मुख्य मुद्दा असा आहे, आपण जो ड्राफ्ट देणार, तुम्हाला जो दिलाय, दीपक भाऊंनी दिलाय, त्यांनी तो व्यवस्थितपणानं वाचावा आणि त्या ड्राफ्ट बद्दल सरकारचं काय म्हणणं आहे हे बघा. तुम्ही दीर्घकाळ उपोषण करावं, तुमच्या आरोग्यावर परिणाम व्हावा, ते आंदोलन तुमच्या जीवावर बेतावं असं आमच्यापैकी कुणालाच वाटत नाही. आपण योग्य वेळेला ते आंदोलन निश्चितपणानं सोडू, पण सरकार म्हणतंय म्हणून आपण सोडणार. आणि तुम्ही म्हणालाच त्या पद्धतीने सोडायचं तर एखाद्या मेंढपाळाच्या हाताने आपण सोडू. आणि सरकार जर आपलं म्हणणं ऐकून, ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की GR काढता येतो, त्याची कलम, त्याचे अधिनियम आणि आजपर्यंतच्या अशा सगळ्या केसेस, हे सगळं मी त्याच्यात आम्ही मांडलेलं आहे. तर त्यामुळे सरकारला इकडं तिकडं जाण्याची, पळण्याची गरज नाही. आणि तेव्हा देवेंद्र फडणवीसांना माहित आहे की A, B असं वर्गीकरण करता येत नाही. ते लगेच म्हणाले नाही नाही, ते माझ्या हातात नाही, ते केंद्र शासनाकडे पाठवलं लागतं, ते राष्ट्रपतीकडे पाठवलं. आम्हालाही कळतं ते. त्यामुळे आता या विषयावर आपल्याला बोलायचं नाही. आमचं म्हणणं असं आहे की 7% आरक्षण पाहिजे आणि कोणाला धक्का लावायचा वगैरे प्रश्नच नाही. उलट तुम्हाला आमच्याबद्दल जास्त सहानुभूती पाहिजे की मागच्या 60 वर्षामध्ये, म्हणजे 1956 पासून जर आपण धरलं तर साधारणपणे 60 वर्षामध्ये आम्हाला आमच्या हक्काचं मिळालेलं नाही. म्हणजे आमचा वाटा होता, आमचा हिस्सा होता, परंतु त्याच्यापासून आम्हाला तुम्ही दूर ठेवलं आणि त्याचा पश्चाताप तुमच्या मनामध्ये पाहिजे. सरकार म्हणून, मायबाप सरकार म्हणून तुम्हाला त्याची खंत वाटली पाहिजे, त्याचं दुःख वाटलं पाहिजे. म्हणजे धक्का लावण्याचा इथे काय प्रश्न आहे, आम्ही ऑलरेडी आहोतच. असं असताना सुद्धा आम्हाला तडीपार करण्यात आलं, आम्हाला सीमेच्या बाहेर ढकलून देण्यात आलं, आम्हाला या आरक्षणापासून अस्पृश्य ठेवण्यात आलं. तर मला असं वाटतंय की धक्का बिक्का आपण बोलण्याची गरजच नाही. आंदोलन करताना आपली जी भाषा आहे ती आपल्या हक्काची असली पाहिजे, ती आपल्या अधिकाराची असली पाहिजे. त्याच्यामध्ये सरकारची गैरसोय काय होते, सरकार देऊ शकत का नाही देऊ शकत, हा सरकारचा प्रश्न. आम्ही आंदोलन करतोय, आम्ही हट्टाला पेटलोय, आमचा हा सत्याचा आग्रह आहे, आम्ही सत्याग्रही आहोत. आणि त्यामुळे आम्ही पर्याय सुचवण्याची गरज नाही. सरकार बघेल ते काय करायचं, आणि आमच्याशिवाय सरकार येतं का. त्यामुळे सरकारला पण याचं गांभीर्य असलं पाहिजे. आम्हालाच नुसतं सरकारची काळजी असणं उपयोग नाही, सरकारलाही त्याचं गांभीर्य असलं. आणि त्यामुळं कोणीही आता याच्यामध्ये फार वादविवाद करू नका, कोणावरही टीका टिप्पणी करू नका, आपापसा भेद करू नका. आंदोलन आपल्याला यशस्वी कसं करायचं यावर आपलं लक्ष असलं पाहिजे. दीपक भाऊंनी त्याग केलाय, समर्पण दिलंय, आपल्या प्राणाची बाजी लावली, आपण त्यांना तितकी साथ दिलेली आहे. आता फार महत्वाच्या अशा टप्प्यावरती आंदोलन आलेलं आहे आणि अशा वेळेला आपला सावळा गोंधळ इथं आपल्याला जगापुढे आणायचं नाही. आम्ही एकत्रितच आहोत, आमच्यात कुठलीच फाटाफूट नाही. आम्ही आमच्या ध्येयावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि हे जगाला दाखवून द्यायचं, तर आपली पत राहणार आहे. नाहीतर फार मोठा मोर्चा काढला, काय पडलं पत्रात, काहीच नाही, हे हसू होणार आहे ना. आणि ते एकटे दीपक भाऊच नाही, दीपक भाऊ तुम्ही एकटे नाही आहोत, तुम्ही आंदोलन करते म्हणजे तुम्ही एकटे नाही आहोत, तुम्ही सगळ्या धनगर जमातीचे प्रतिनिधी म्हणून आहात. त्यामुळे ही इब्रत सगळ्या धनगर जमातीची जाणार आहे. त्यामुळे आपल्याला गांभीर्यानं घ्यावं लागेल. कमेंट्स करताना सुद्धा व्यवस्थित कमेंट्स केल्या पाहिजे.
आणि दीपक भाऊंना माझी आणखी एक विनंती आहे या माध्यमातून, की तुम्ही सोशल मीडियावर येऊ नका. बघा, याच्यावर विचार करा, कारण ही नशा असते आणि सगळ्यांनी आपल्याला चांगलं म्हणावं अशा अपेक्षा येतात. कारण तुम्हाला वाटतं की आपण आंदोलन केलं, मी इतका त्याग करतोय, मग लोक अशा काय प्रतिक्रिया देतात. हा समाज कुठलाही काळ जरी घेतला तर प्रत्येक काळामध्ये हा समाज असाच वागलेला आहे. तुमच्याच वेळेस वागतोय अशातला भाग नाही. अगदी बुद्धापासून, रामापासून, कृष्णापासून, होळकरांपर्यंत, शिवाजी महाराजांच्यापर्यंत, सगळ्यांच्या पर्यंत हा समाज असाच वागलेला आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर या कमेंट वाचत बसला तर मग काय, तुम्ही नाही आंदोलन करू शकता, तुम्ही निराश व्हाल. आणि त्यामुळे कमेंट वाचण्याच्या भानगडीत वगैरे न पडता तुम्ही शांत चित्ता, शांत डोक्यात विचार करा. एक एक मावळा सोबत घ्या, अभ्यासक मंडळींची टीम द्या. मी तुम्हाला काही नावं सुचवलेलीच आहेत, आणखी काही नावं सुचवता येतेच का. साधारणपणे 10 लोकांच्या वर असू नये, 10 लोकांचं शिष्टमंडळ जावं. काल फडणवीस बोलताना असं म्हणाले की एखाद्या ज्येष्ठ विधी तज्ज्ञानं जर मला सांगितलं, म्हणजे लॉयर म्हणजे वकिला, कायदे तज्ज्ञ, किंवा हे असं असं करून प्रक्रिया करून देता येतं, तर आपण कायदे तज्ज्ञ सुद्धा घेऊन जाऊ शकतो. ते आपल्यासोबत आहेत, ऑलरेडी आपण त्याच्यात काम केलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आपण सगळे मिळून हा जो आपल्या धनगर जमातीच्या, अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा जो रथ आहे तो आपल्याला निश्चितपणानं पुढे घेऊन जायचा आहे. आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, महाराष्ट्रामधल्या तमाम धनगर जमातीच्या मंडळींना विनंती आहे की संयमानं, धीरानं घ्या. एकदम प्रतिक्रिया देण्याच्या भूमिकेमध्ये आत्ताच येऊ नका. आंदोलन आपलं सुरू आहे. दीपक भाऊंनी उपोषण सोडलेलं नाही. आणि ठीक आहे, त्यांच्या हातून काही गोष्टी घडल्या, मग त्याला दोष देऊन उपयोग नाही. प्रत्येक काम करणाऱ्या माणसाकडून चुका होतात. तेवढंच तुम्ही टार्गेट करून जर एका बाजूला वळण्याचा प्रयत्न करत असाल तर ते आपल्या जमातीवर अन्याय करण्यासारखं आहे ना. म्हणून आता तुम्ही, मी याला अर्थ नाही. आता जमात हाच एक चेहरा आहे, जमात हेच एक समाज पुरुष आहे आणि त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. तुम्ही आम्ही कोणी नव्हत. काळाच्या ओघामध्ये असे कित्येक माणसं येतात, कित्येक माणसं जातात, नवे माणसं येतात, ते पण जातात. हा काळाचा प्रवाह आहे. त्यामुळे व्यक्तीला इथं महत्व देण्याची गरज आहे. इथे महत्व द्यायचं आहे आपल्याला ध्येयाला. आणि आता किती पिढ्या आपण सतत लढतच राहायचं. त्यामुळे आता वेळ आलेली आहे सरकारला अनुकूल करणं. सरकारनं सांगितलं त्या पद्धतीनं याला कायद्याच्या चौकटीमध्ये बसवणं, आणि ते ऑलरेडी सगळं झालेलं आहे. त्यामुळं खरोखरच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ खरोखरच जर मानवतावादी मन असेल आणि त्यांना धनगर जमातीची त्यांच्या राजकारणासाठी गरज असेल तर ते हे जी आर काढतील. अन्यथा आपण अधिक द्वेषानं लढू. आपल्याला पॉलिटिकल बॅटलवर यावं लागेल. आपल्याला राजकीय लढाया पण लढाव्या लागतील आणि राजकारणातला आपला टक्का पण वाढवावा लागेल. कारण तुम्ही पदावरच नसल्या कारणामुळे फक्त तुम्हाला दुसऱ्याच्या दारावर जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे इतर सगळ्या वंचित समूहाला सोबत घेऊन, इतर सगळ्या गोरगरीब लोकांना सोबत घेऊन आपल्याला ही लढाई पुन्हा व्यापक पातळीवर लढावीच लागणार आहे. लढाया लढाव्याच लागतात लोकशाही प्रक्रियेमध्ये. पहिल्याचा जमाना होता सगळ्यात तोफा, तलवार, ढाली घेऊन आपण लढाया करतो. आता तो जमाना गेलाय. तशी आधीची परिस्थिती असते तर आतापर्यंत आपण निकाल लावून टाकला असता. कारण तेवढी ताकद आपल्या मनगटामध्ये आहे, उरामध्ये तेवढी धमक आहे. परंतु आता लोकशाहीमधल्या लढायांचं स्वरूपच वेगळं असतं आणि ते आपण समजून घेण्याची गरज आहे. आणि त्यामुळे बांधवांनो, आपण सरकारला ड्राफ्ट देतोय. सरकारनं त्याच्यावरती अनुकूलताच दाखवावी, त्यांना दुसरा पर्याय नाही. आणि त्याला फाटे फोडण्याचा कोणी प्रयत्न केला, मला काही धनगर जमातीमधल्या नेत्यांचे पण फोन आले, अहो ते संपवा की, देवेंद्र फडणवीस परेशान झाले, ते झाले. मी म्हणलं मग कसं संपवायचं? तुम्हाला फडणवीसाची काळजी आहे का धनगर जमातीची काळजी आहे? तर त्यामुळं लोक असतात असे, तर त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. भाजपमध्येही आपल्या जमातीचा विचार करणारे लोक आहेत, तसे काँग्रेसमध्ये आहेत. सगळेच राजकारण करणारे लोक नालायक असतात असं म्हणता येत नाही. आणि राजकीय मंडळीशिवाय काय होत पण नाही. आणि त्यामुळे बांधवांनो, एक तर प्रतिक्रिया देऊ नका, द्यायची असेल तर मनोबल वाढवणाऱ्या प्रतिक्रिया द्या. आणि दीपक भाऊंनी सुद्धा अतिशय संयमानं घ्यावं. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. कुठेही गरज पडली
तरही आम्ही सोबत आहोत. तुम्हाला आमची गरज वाटली नाही तरीही आम्ही तुमच्या सोबतच आहोत. एवढंच या निमित्तानं बोलतो. फार काही बोलण्याची आज गरज नाही. 2 तारखेला मी परत दीपक भाऊंच्याकडे जाणार आहे. आज आमचं सकाळी तसं बोलणं पण झालेलं आहे. हे आंदोलन जारी आहे. दीपक भाऊंचं खूप खूप अभिनंदन आणि सगळ्या जमातीच्या वतीनं त्यांचं खूप खूप कौतुक. त्यांना शतायुष्य प्राप्त हो अशी मी खंडोबाचरणी बिरोबाचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार.